आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे। माझ्या विभागातर्फे जे 2011ला विद्यार्थ्यांना जो काही भत्ता मिळायचा किंवा त्यांचा ड्रेससाठी जे काही पैसे मिळायचे त्यामध्ये दुप्पटीने वाढ करण्यास कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे। निर्वाह भत्ता जो 800 होता तो आता 1500 झालेला आहे। जिल्हा स्तरावर जे 600 होता तो 1300 झाला आहे। तालुका स्तरावर जो 500 होता तो 1000 झाला आहे। स्वच्छता प्रसाधन मुलींसाठी जे 100 होते ते 150 रुपये झाले। गणवेशामध्ये 500 चे 1000 म्हणजे प्रत्येक जे काही पहिले पूर्वी भत्ते मिळायचे किंवा गणवेश असेल, बूट असेल, छत्री असेल, इतर सामान असेल, यामध्ये सर्वांमध्ये डबलने वाढ करण्यात आलेली आणि याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने कॅबिनेटने मंजुरी दिली। त्याबद्दल त्यांचे ते आभारच आहे। परंतु यामुळे विद्यार्थ्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्यांच्या गुणवत्तेमध्ये निश्चित फरक पडेल अशी मला खात्री आहे। म्हणून मी मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो। एक ऐतिहासिक निर्णय 2011च्या नंतर आज माझ्या मंत्रिमंडळामध्ये घेतला घेण्यात आलेला आहे। सर, मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली। काय सांगा याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे। आज संध्याकाळी मुख्यमंत्री स्वतः संभाजीनगरला येत आहेत। उद्या 17 सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भामध्ये ते एक बैठकही त्यांनी आयोजित केलेली आहे। म्हणून उद्या एक कदाचित मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे। परंतु मराठवाड्यामध्ये सर्व दूर अत्यंत भयानक परिस्थिती आहे। शेती वाहून गेलेल्या आहेत। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। म्हणून सरकार निश्चित त्यांची काळजी घेईल। मला वाटतं उद्या मुख्यमंत्र्यांकडून एक मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे। निश्चित शेतकऱ्यांना मदत ही दिली जाईल, पंचनामे करणे किंवा त्यांना मदत देणे। परंतु आता या वेळेला जी काही पावसाची परिस्थिती आहे ना, ती एवढी भयानक आहे की कल्पनेच्या बाहेर जास्त पाऊस पडल्यामुळं मला वाटतं आता भरीव मदत देण्याचा ही वेळ आहे। म्हणून सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे निश्चित उभं राहील। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।